विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. गुणवत्ता चाचणी मंथन BDS TSC अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा, इयत्ता 4थी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा या घटकासाठी अत्यंत उपयुक्त असा घटक आज आपण पाहणार आहोत. घटकाचे नाव आहे मापन, वस्तुमान, वजन मोजणे. काल आपण मापन या घटकाअंतर्गत अंतर, लांबी मोजणे हे पाहिलं होतं. आज आपण वस्तुमान मोजणे, वस्तुमान मोजण्याचं प्रमाणिक एकक, त्याचे ग्रॅम, अर्धा, पाव, पाऊण, अडीच, सव्वा, साडे या आल्यावर नेमकी कोणती संख्या घ्यायची, कोणता अंक घ्यायचा, अगदी अचूकपणे विश्लेषण या घटकामध्ये आपण केलेलं आहे. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वस्तुमान. वस्तुमान म्हणजे वजन मोजणे. कालच्या घटकामध्ये आपण लांबी, अंतर मोजणे हा घटक पाहिला होता मापनमधील. आज आपण वस्तुमान हा घटक पाहणार आहोत. मी तुम्हाला काल या ठिकाणी सांगितलेलं होतं की हा जो तक्ता आहे, हा तक्ता आपण व्यवस्थित काळजीपूर्वक काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. या तक्त्यामध्ये वस्तुमान मोजणे, तर हे वस्तुमान कशामध्ये मोजलं जातं? मग आता हे किलो, हेक्टो, डेका, वस्तुमान म्हटल्यावर ग्रॅममध्ये, डेसी, सेंटी, मिली या पद्धतीनं हा तक्ता आपण काय करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. हा कालच आपण तुम्हाला तक्ता कालच्या घटकाला समजून मी सांगितलेला होता. तर आता हे पहा, वस्तुमान म्हणजे वजन मोजणे. आता वजन कशानं मोजायचं असतं? तर ग्रॅम. वजन कशानं मोजायचं असतं? ग्रॅम. ग्रॅम हे वजन मोजण्याचे प्रमाणित एकक आहे. ग्रॅम वजन मोजण्याचे प्रमाणित एकक आहे. तर आता या ठिकाणी लक्ष द्या, ग्रॅम हे प्रमाणित वजन मोजण्याचं प्रमाणित एकक आहे. आता आपण तुम्हाला मी सांगितलेलं, या ठिकाणी या तक्त्याचं जर आपण निरीक्षण केलं तर 1 किलोग्रॅम, 1 किलोग्रॅम म्हणजे किती? 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम होतात. किती होतात? 1000 ग्रॅम. तर आता या तक्त्यामधून आपण बघा, 1 किलोग्रॅम म्हणजे किती? 1000 ग्रॅम. आता अर्धा किलोग्रॅम, अर्धा किलोग्रॅम म्हणजे 1 किलोचं अर्ध, म्हणजे 1000चं अर्ध किती होणार? 500 ग्रॅम होतात. आता पाव किलो, पाव किलोग्रॅम, पाव किलोग्रॅम म्हणजे किती? 1000चे 4 भाग करायचे, म्हणजे याच्या अर्ध, म्हणजे 250 ग्रॅम. आणि पाऊण म्हणजे किती? तर हे अर्धा आणि पाव हे जर दोन्ही मिळवलं तर पाऊण होतं. पाऊण किलोग्रॅम म्हणजे 750 ग्रॅम. आता 1.5 किलोग्रॅम या ठिकाणी आहे. 1.5 किलोग्रॅम म्हणजे किती? 1 पूर्ण. 1.5 म्हणजे किती हे लक्षात घ्यायचं, 1 पूर्ण आणि अर्धा. मग 1 पूर्णचे 1000 आणि अर्धाचे 500 म्हणजेच 1500 ग्रॅम. पावणे 2 किलोग्रॅम. आता लक्षात ठेवायचं, पावणे 2 म्हटलंय, मग 2च्या पुढं जायचं का? नाही, 2च्या पाठीमागं, म्हणजेच 1 पूर्ण आणि पाऊण ग्रॅम, म्हणजे 1 पूर्णचे 1000 आणि पाऊणचे 750 म्हणजेच 1750 ग्रॅम. त्यानंतर अडीच, अडीच म्हटलेलं आहे. आता अडीच म्हटल्यावर काय करायचं? बघा, अडीच म्हटल्यावर 2 पूर्ण आणि अर्धा म्हणजे अडीच, मग 2 पूर्णचे 2000 आणि अर्धाचे 500 म्हणजेच 2500 ग्रॅम होय. आता सव्वा म्हणजे किती? सव्वा म्हणजे किती? तर 1 हा पूर्ण आणि वर पाव, 1 पूर्ण आणि वर पाव म्हणजेच 1 पूर्णचे 1000 आणि पावचे किती येतात? 250 ग्रॅम, म्हणजेच 1250 ग्रॅम या ठिकाणी काय होतात? येतात. तर या ठिकाणी अशा पद्धतीनं हा जो तक्ता आहे, या तक्त्याचं अचूकपणे आपण काय करायचं? काळजीपूर्वक वाचन करायचं आहे आणि तो समजून घ्यायचा आहे. आता खाली मी तुम्हाला सांगितलंय, जेवढे 1000 ग्रॅम तेवढे किलोग्रॅम, म्हणजे जेवढे 1000 ग्रॅम आहेत तेवढे किलोग्रॅम. तुम्हाला सांगितलं 1000 ग्रॅम, तर किलोग्रॅम किती होतात? 1 किलोग्रॅम. 1000 ग्रॅमचे किती झाले? 1. आता तुम्हाला जर सांगितलं
25,000 ग्रॅम, 25,000 ग्रॅम सांगितलं तर 25,000 ग्रॅम सांगितलं तर किती किलो होणार मग त्याचे? 25 किलो. एवढ्या सोप्या पद्धतीनं आपण काय करायचं आहे ते लक्षात ठेवायचं आहे. कितीही सांगू द्या, 45,000 ग्रॅम सांगितलं तुम्हाला, मग जेवढे 1000 ग्रॅम असतील तेवढे किलो, तर मग किती होणार? 45 किलो होणार. आता तुम्हाला त्याच्या पुन्हा परत जेवढे किलोग्रॅम तेवढे 1000 ग्रॅम. जर समजा 1 किलोग्रॅम तुम्हाला सांगितलं तर ग्रॅम किती होणार? 1000 ग्रॅम. 1000 ग्रॅम. आता समजा तुम्हाला सांगितलं 25 किलोग्रॅम, 25 किलोग्रॅम सांगितलं तर त्याचे ग्रॅम किती होणार? 25,000 ग्रॅम. असं कितीही सांगू द्या, जेवढे किलोग्रॅम सांगितले तेवढे 1000 ग्रॅम आपण काय करायचं. तुम्हाला सांगितलं 45 किलोग्रॅम, 45 किलोग्रॅमचे ग्रॅम सांगा म्हटलं, 45 लिहायचं आणि त्याच्या पुढे 3 शून्य द्यायचे, झालं 45,000 झाले ग्रॅम. अशाच पद्धतीनं 1000 जेवढे 1000 तेवढे किलोग्रॅम आणि जेवढे किलोग्रॅम तेवढे 1000 ग्रॅम. या पद्धतीनं ह्या वस्तुमानचा तक्ता आपण हा नीट व्यवस्थितपणे अभ्यासायचा. या घटकावर कोणत्या प्रकारची उदाहरणे येतात आणि ती आपण कशी सोडवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता तुम्ही फक्त किलो म्हटलं की या किलोचं वर्गीकरण हे 1000 मध्ये केलेलं जातं. कितीमध्ये केलेलं जातं? 1000 मध्ये. ते लक्षात ठेवायचं. 1000 मध्ये किलोचं वर्गीकरण केलं जातं. म्हणजेच याचं जर आता 1000 मध्ये म्हटलं तर आपल्याला पाव किलो, अर्धा किलो, पाऊण किलो, किलो हे पूर्ण जर काढायचं असेल तर याचे 4 भाग करायचे. 3 भाग म्हणजे पाऊण किलो, 2 भाग म्हणजे अर्धा किलो, 1 भाग म्हणजे पाव किलो. अशा प्रकारचा प्रश्न आलेला आहे. 5 किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम? मी तुम्हाला काय सांगितलं होतं? जेवढे किलोग्रॅम तेवढे 1000 ग्रॅम. म्हणजे 5 आहे ना, 5 किलोग्रॅम आहे ना, तर मग लगेच सांगायचं 5000 ग्रॅम. एवढ्या सोप्या पद्धतीनं आपल्याला हे काय करता येईल. अशा पण पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात. 3 किलोग्रॅम 350 ग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? असे प्रश्न आल्यावर काय करायचं? 3 किलोग्रॅम, 3 किलोग्रॅमचे किती ग्रॅम झाले? 3000 झाले. आणि पुढे काय आहे? 350. सोप्या पद्धतीने याची बेरीज करून टाकायची. किती आलं उत्तर? 3350 ग्रॅम झालं. अशा पद्धतीनं आपण अचूकपणे सोपे प्रश्न सोडवायचे आहेत. त्यानंतर अशाही प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. 8.5 किलोग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम आणि किती ग्रॅम असं आहे. तर आता मग लक्षात ठेवायचं 8.5 म्हणजे किती? की 8 पूर्ण. 8 पूर्ण लक्षात ठेवायचं. 8.5 म्हणजे 8.5 हा शब्द आला की 8.5च्या पुढे किती आलंय? 5 आलंय, 6 आलंय, 7, जेवढं काय आलं असेल, जेवढा अंक आलेला असेल तेवढं ते पूर्ण. आणि 8.5 म्हणजे अर्धा, म्हणजे 8 पूर्ण आणि वर किती? अर्धा. अर्धा किलोग्रॅम. मग आता काय करायचं? 8 पूर्णचे किती ग्रॅम होतात? 8000. आणि अर्धाचे किती होतात? 500 होतात की नाही? 500. तर या 8चे काय करायचे? 8 किलोग्रॅम आणि ग्रॅम किती राहतात वर? 500. ते काय करायचे? या ठिकाणी 500 ग्रॅम लिहायचे. अशा पद्धतीनं आपण अचूकपणे काय विचारलंय याचा विचार करून त्या ठिकाणी आपण सोडवायचं आहे. यामध्ये तुम्हाला मी महत्त्वाची माहिती सांगणार आहे, ती तुम्ही समजून घ्यायची. आता पाव, अर्धा, पाऊण आणि पूर्ण हे आपल्याला कशामध्ये काढायचंय? 1000 मध्ये काढायचंय. कशामध्ये काढायचंय? 1000. वस्तुमान हे ग्रॅम 1000 म्हणजे आपण काय करायचंय? काढायचंय. यामध्ये पाव म्हणजे याचा पावभाग म्हणजे 250, अर्धा म्हणजे 500, पाऊण म्हणजे 750 आणि पूर्ण 1 म्हणजे 1000. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं, तुम्हाला सांगितलंय मी सव्वा, साडे, पावणे, त्याचबरोबर दीड, अडीच या गोष्टी काय करायच्या आहेत? लक्षात ठेवायच्या आहेत. आता याच्यामध्ये सांगणार आहे मी तुम्हाला सव्वा. काय करायचं? तुम्हाला जर 5.25 सांगितलं, बघा काय सांगितलंय इथं बघा 5.25
जर सांगितलं तर त्यावेळेस काय करायचं असतं लक्षात ठेवा. 5 हे पूर्ण असतात. 5 पूर्ण आणि सव्वा म्हणजे किती असतो याच्यातला पावभाग. याच्यातला पावभाग तो हा आहे. म्हणजे 5 पूर्ण आणि 250 ग्रॅम हे झालं 5.25 किलोग्रॅमचं. असं विचारलं तर कुठलाही अंक विचारू द्या. सव्वा म्हटलं की जो अंक मांडलाय जो अंक सांगितलाय तो पूर्ण घ्यायचा आणि वर पाव घ्यायचं. त्याचप्रमाणे साडे म्हटलं 7.5 किलोग्रॅम. आता इथं साडे मी 7 घेतलं. कोणताही अंक घेऊ शकता. मी नमुन्यासाठी घेतो. 7.5 म्हटलं का नाही की काय करायचं 7 हे पूर्ण घ्यायचं. काय करायचं 7 पूर्ण घ्यायचं आणि याच्यामधला हा अर्धा भाग घ्यायचा. म्हणजे 7,500 ग्रॅम. लक्षात घ्या साडे म्हटलं जो काय अंक सांगितलाय तो पूर्ण आणि बाकीचा अर्धा. आता सर्वात महत्वाचं इथं आपली गफलत म्हणजे चुका बऱ्याचशा होतात. 8.25 किलोग्रॅम म्हटले. आता या एकाच ठिकाणी काय करायचं आहे 8.25 म्हटले किलोग्रॅम. आपण काय करणार 9 घेणार आणि पुन्हा 8.25 घेणार तर ते चुकेल. काय होईल चुकेल. 8.25 या ठिकाणी काय करायचं 8.25च्या पुढे कोणता अंक सांगितलाय 9. याच्या पाठीमागचा अंक कोणता 8. 8 पूर्ण घ्यायचा. 8 काय करायचा पूर्ण घ्यायचा आणि पाऊन काय करायचं त्या ठिकाणी मांडून घ्यायचं 8,750. हे काय झालं 8.25. फक्त सव्वाला आहे तोच अंक घ्यायचा. साडेला आहे तोच अंक आणि अर्धा. फक्त 8.25 असेल तर जो अंक सांगितलाय त्याच्या पाठीमागचा अंक घ्यायचा आणि 8.25चं काय करायचं जे ग्रॅम असेल ते आपण त्या ठिकाणी घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं व्यवस्थितपणे या घटकावर आधारित प्रश्न समजून घेऊन आपण सोडवायचे आहेत.